यशोदा मैयाच्या मांडीवर लाला होता तेव्हा ती म्हणाली, मी मथुरेत राहणारी. फार वर्ष झाले हे यशोदा, फार वर्षाने तुला पुत्र प्राप्त झाला, म्हणून मी तुझ्या पुत्राला पाहण्यासाठी आले, मथुरेवरून आले. यशोदा मैयाला आनंद झाला, माझ्या बाळाला पाहण्यासाठी एवढं लांबून आले. यशोदा मैयाने आपल्या मांडीवरचे बालक त्या पुतनाच्या मांडीवर दिले आणि ती आतमध्ये गेली पाहुणचार करण्यासाठी. आणि हिने इथे आपल्या स्तनाला कालकूट विष लावले आणि ती लालाला मांडीवर घेतली आणि लालाने आपले नेत्र बंद केले. इथे संत टीका करतात. टीका करणं म्हणजे कॉमेंट्री देणे, त्या विषयावरती सकारात्मक टीका करणे असं म्हणतात. इथे संत जर म्हणतात श्रीकृष्णाने नेत्र बंद का केले, तर संत म्हणतात की ही पूतना कपटी आहे आणि अज्ञानी आहे, कपटी आहे आणि श्रीकृष्ण भगवंतांना कपट स्वभाव आवडत नाही, अज्ञान आवडत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी नेत्र बंद केले कारण ती कपटी होती. एक संत म्हणतात श्रीकृष्णाने नेत्र बंद केले, जणू काही श्रीकृष्ण नेत्र बंद करून विचार करतायत हिने मागच्या जन्मी पूर्वजन्मी काय पुण्य केले की तिच्या मांडीवर मी स्वतः आहे. एका संतांनी अशी टीका केली की श्रीकृष्ण भगवंतांनी नेत्र बंद केले, जणू काय महादेवांना स्मरण करतायत, हे महादेव कालकोट विष पिण्याचं कार्य तुमचं आहे, मी माखन खायला आलोय. काही संत टीका करतात श्रीकृष्ण भगवंतांनी नेत्र बंद केले कारण कृष्ण भगवंत आहे आणि भगवंतांसमोर माया टिकत नाही आणि पुतना ही मायावी रूप धारण करून आली होती, म्हणून कृष्णाने नेत्र बंद केले कारण ही माया टिकणार नाही. असंख्य संतांनी असंख्य टीका केलेल्या आहेत. केवळ श्रीकृष्ण भगवंतांनी नेत्र का बंद केले. त्या पुतनाने कृष्ण भगवंतांना मांडीवर घेतले आणि आपले कालकोट लावलेले स्तन त्याच्या मुखामध्ये घातले. तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी एवढेसे छोटेसे नन्हेसे हाताने त्या पुतनाला घट्ट धरले आणि तिच्या प्राणासहित ते कालकोट विष प्राशन केले. तेव्हा ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली, सोड सोड सोड. इतका मोठ्याने ओरडू लागली, तिने मूळ रूप प्रकट केले. तेव्हा यशोदा मैया घाबरून बाहेर आली. तेव्हा ती आकाश मार्गे गेली. एवढी विशाल रूप होते तिचे. सोड 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 म्हणत होती, जे कृष्ण एक तर धरत नाही आणि धरलं तर कधी सोडत नाही. कृष्णाचा स्वभाव आहे त्रिभंगी नाथ म्हणतात त्यांना, त्रिभंगी तेडेत कृष्ण. प्रभू श्रीरामजी सरळ आहे, सरळ. कृष्ण कसे तेडे त्रिभंगी नाथ, तिन्ही बाजूनी वक्र आहेत. एक लक्षात घ्या, काटा सरळ घुसला ना, सरळ काढता येतो बाहेर, पण तो वाकडा तिकडे घुसला ना तर त्याला काढणं अवघड आहे. कृष्ण तेडे आहे, तिन्ही बाजूने त्रिभंगी आहे, एक तर हृदयात घुसत नाही आणि जर हृदयात घुसलं तर बाहेर येत नाही. कृष्ण म्हणतात, कृष्णाने दाखवून दिले ती असुर असो नाही तर कोणी असो, ज्याला मी धरलं ना एकदा धरत नाही आणि धरलं तर मी सोडत नाही. ती मोठ्या मोठ्याने ओरडून ती सोड 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 मूळ रूपात प्रकट झाली कारण तिचं दुग्धपान विषपान तिचं प्राणासहित त्याने घेतले. श्रीकृष्ण भगवंतांनी दुग्धपान केले, विषपान केले, प्राणासहित केले. तेव्हा ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली आणि जेव्हा यशोदा मैयाने पाहिले ते यशोदा मैयाने एवढे तिचे विशाल रूप पाहून ती मूर्छित झाली आणि सर्व गोपिका तिचा आवाज ऐकून हातातले कामं सोडून तिच्या मागे मागे जाऊ लागले. जणू काही एखादा मोठा डोंगर जर आकाशात उडायला लागला तर कसा दिसेल, त्याची सावली खाली पडेल. त्याचप्रमाणे पुतनाची सावलीच्या मागे मागे पळवते वर बघत बघत लालाला घेण्यासाठी. ती आकाश मार्गे गेली आणि इतकी विशाल रूप होतं जसं काही एखादा डोंगर आकाश मार्गे जातोय आणि त्याच्या सावलीचा पाठलाग आपण करावा, त्याप्रमाणे या सगळ्या गोपिका पाठलाग करत होत्या. त्यानंतर श्रीकृष्ण भगवंतांनी इतके घट्ट धरले, तिचे प्राण तिचा वध झाला, ती मृत्युमुखी पडली. इतका जोरात आवाज आला, धडाम आवाज आला आणि सप्त पाताळ हादरले. शास्त्रामध्ये परिपूर्ण वर्णन आहे की सप्त पाताळ हादरले, पृथ्वी थरथर कापू लागली, पर्वत थरथर कापू लागले. याचा अर्थ विचार करा, ही पूतना किती विशाल असेल. एखादा डोंगर आपटला तरी ना सप्त पाताळ हादरणार नाही.
म्हणजे ती किती विशाल असेल, किती शक्तिशाली असेल. श्रीकृष्ण भगवंतांना शस्त्राची आवश्यकता पडली नाही. कृष्ण 6 दिवसाचे बालक, 6 दिवसाचा बालकाने पूतनाचा वध केला. कृष्णाला शस्त्राची आवश्यकता नाही, कारण ते भगवंत आहेत. याला भगवंत म्हणतात. 6 दिवसाच्या कृष्णाने कालकूट विष प्राशन केलं. समुद्र मंथनात कृष्णाने विष का नाही पिलं विचारतात लोक. तेव्हा शिवजींना का बोलवलं? जे कृष्ण कालकूट विष पिऊ शकतात. त्यावेळी महादेव सगळी कार्य श्रीकृष्णाने केली. 5 अवतार धारण केले. मी पहिल्याच दिवशी सांगितले, समुद्र मंथनामध्ये 5 वेळा आले. मंद्राचल पर्वत उचलण्यासाठी गरुड ध्वज भगवंत आले. त्यानंतर मंद्राचल पर्वत खाली गेल्यानंतर कश्यप अवतार धारण करून मंद्राचल पर्वत वर काढले. मंद्राचल पर्वत डोलायला लागला तेव्हा सहस्त्रभाऊ अजित अवतार धारण केला. त्यानंतर समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन धन्वंतरी अवतार प्रकट झाले आणि नंतर मोहिनी अवतार प्रकट झाले. 5 अवतार धारण केले. सगळ्यांचा एक प्रश्न आहे, एवढं सगळं कृष्णाने केलं, विष प्राशन का नाही केलं? मग महादेवजी वैष्णव आहेत. तिथे महादेवजी वैष्णव असताना वैष्णव भगवंतांना विष देतील का? आणि इतकंच नाही की भगवंताने आपले स्वतःचे सामर्थ्य समुद्र मंथनात दाखवलं. फक्त नामाचं सामर्थ्य कळावं म्हणून महादेवांनी विष प्राशन केलं. महादेवजी सतत राम नाम जप करतात आणि राम नाम जप केल्यामुळे ते विष सुद्धा अमृत झालं. केवळ भगवंतांचं सामर्थ्य तर कळलं, नामाचं सामर्थ्य कळण्यासाठी ते विष प्राशन महादेवजींनी केलं. बोला राधे राधे. श्रीकृष्ण भगवंतांनी 6 दिवसाचे बालक पूतनाचा वध केला. इतका जोरात आवाज आला, तो आवाज मथुरापर्यंत गेला. सप्त पाताळ हादरले, पर्वत हादरले, पृथ्वी थरथर कापू लागली. आणि वाटेमध्ये नंद बाबा येत होते. नंद बाबांना सुद्धा आवाज ऐकू आला. नंद बाबा भयभीत झाले आणि तेच गतीने ते गोकुळात पोहोचू लागले. आणि ती जी पूतना होती डोंगराप्रमाणे इतकी विशाल होती ती पूतना. आता तिच्या तुम्ही डोळ्यासमोर आणा, एक मोठा डोंगर आहे आणि एवढंसं बालक त्या डोंगरावरती 6 दिवसाचं. कसं दिसेल? तसं सगळ्यांना दिसत होतं की पूतनाच्या वक्षस्थळावर भगवंत खेळतायत. आणि सगळ्या गोपिका त्या पूतनाचा असा हात पडला होता ना, त्या हाताचा आधार, हाताची शिडी करून त्या सगळ्या गोपिका त्याच्यावर चढल्या. चढून सगळ्या गोपिका लाईनशीर चढल्या आणि त्या लालाला घेतलं. कसं घेतलं असेल तुम्ही फक्त विचार करा. विचार करा. सप्त पाताळ हादरले म्हणजे ती पूतना कशी असेल? आणि एवढं उंचावर लाला आहे. आता डोंगरावर चढायचं तर शिडी आहे का आपल्याकडे? तिचा हात असा पडला होता, त्या हाताची शिडी करून सगळे चढले गोपिका. आणि त्या यशोदा मैया मूर्छित झालेली आहे. लालाला त्याने अलगद खाली आणलं. पहिले यशोदा मैयाकडे नेलं. अगं यशोदा बघ, तुझा लाला हसतोय, काही झालं नाही. तेव्हा यशोदा मैयाने जेव्हा लालाला पाहिलं तेव्हा यशोदा मैयाला खूप बरं वाटले. नेत्रातून अश्रुधारा येऊ लागल्या. काय झालं असेल त्या मातेचं? ज्या मातेला एवढ्या वर्षांनी पुत्र प्राप्त झाला आणि एवढ्या वर्षांनी पुत्र प्राप्त झाला, अशा पूतनासारख्या राक्षसींनी 6 दिवसाच्या बालकाला न्यावं, त्या मातेचं काय झालं असेल? त्या मातेच्या पाळीला काय झालं असेल? तिने त्या बाळाला घेतलं आणि स्तनपान करू लागली. तेव्हा हसत हसत लाला स्तनपान करू लागला. एक लक्षात घ्या, एखादा बालक जेव्हा स्तनपान करतो म्हणजे याचा अर्थ तो बालक सुखरूप आहे. आणि जेव्हा त्या बालकाला त्रास होतो तेव्हा तो स्तनपान कधी करत नाही, तेव्हा तो रडत असतो. बोला राधे राधे. जेव्हा तो स्तनपान करू लागला तेव्हा गोपिकांनी ओळखलं, आपला लाला सुखरूप आहे, आपल्या लालाला काही झालेलं नाही. आता प्रश्न आहे की एवढी मोठी पूतना, तिचे अंतिम संस्कार कसे केले? तर सगळ्या ब्रजवासींनी तिचे तुकडे तुकडे केले. सगळे तुकडे तुकडे केले. आता त्याला लागणारी लाकडं कुठून आणणार? श्रीकृष्ण भगवंताने त्याची सुद्धा सोय केली. ती अशा ठिकाणी जाऊन पडली जिथं कंसाचा बगीचा होता, मोठे मोठे विशाल वृक्ष होते. तिथं जाऊन ती आपटली जोरात, ते वृक्ष तुटून पडून पडले. कृष्ण भगवंताने त्या लाकडाची सुद्धा सोय केली.
प्रश्न हा आहे, कंसाच्या बगीचेत का पडली ती? कारण कृष्ण भगवंत सांगतायत, ज्या बगीचेचं फूल आणि फळ श्री कृष्ण भगवंताला अर्पण केले जात नाही, ती बगीचा काही उपयोगाची नाही. आणि कंसाच्या बगीचेमध्ये इतके सुंदर सुंदर फळे आणि फुले होती, परंतु ते फळ आणि फुलं श्रीकृष्ण भगवंताला अर्पण केली जात नव्हती, म्हणून तिचा वध तिथेच झाला. आणि सगळे जेवढे बगीचे होते, मोठे मोठे वृक्ष होते, ते सगळे खाली कोलमडून पडले आणि त्या वृक्षांनी, त्या मोठ्या मोठ्या फांद्यांनी तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. नंद बाबा आले, नंद बाबांनी तिला पाहिले आणि तिला पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. नंद बाबा म्हणतात की बरोबर वसुदेवजींनी बरोबर मला वेळेत सांगितलं की षडयंत्र रचतोय कोण. नंद बाबा पळत पळत गेले आणि आपल्या लालाला पहिले पाहिले. त्यानंतर सर्व ब्रजवासियांनी तिचे तुकडे तुकडे करून अंतिम संस्कार केला. तेव्हा ती सगळीकडे सुगंध दरवळला. इतका सुंदर सुगंध येत होता की पूतना एवढी पापी असून एवढा सुगंध काय येत होता. जिथे श्रीकृष्ण भगवंताने स्पर्श केला त्याचा पाप राहील? अरे ज्या कृष्णाचं नाम ज्याच्या मुखात येईल त्याचा पाप राहत नाही, त्या कृष्णाने स्पर्श केल्यानंतर पाप राहणार आहे का? त्या पुतनाने एवढे पाप केले, तिचा आहार तर तामसी होता, लहान लहान बालकाचं रक्त पान केलं. अशी पुतनाला कुठली गती दिली भगवंताने? अशी गती दिली जी यशोदा मैयाला गती देणार, तीच गती त्यांनी पुतनाला दिली. मग पुतनाला ती गती का दिली? कृष्ण म्हणतात, जो माझ्या ज्या भावनेने येईल, ही पुतना कालकोट विष जरी पाजायला आली असली तरी तिचं वात्सल्य भाव होतं. मग पुतनाने पूर्वजन्मी काय पुण्य केलं होतं तेव्हा ती पुतना भगवंतांना स्पर्श करू शकली? तर ती बलिराजाची कन्या होती. जेव्हा वामन अवतार झाला आणि वामन अवतार झाला तेव्हा बलीने संकल्प केला, 3 पग भूमी देईन. वामन भगवंताने सांगितलं, मला काही नको, मला फक्त 3 पग भूमी दे. छोटेसे बालक. तेव्हा बलिराजाला अहंकार झाला, अरे मी राजा आहे आणि तू 3 पग भूमी मागतोस. आता 3 पग लहान बाळाचे, लहान बालकाचे 3 पग भूमीमध्ये किती असणार? बली म्हणाला, मागायचं तर माझ्या सामर्थ्य बघून तरी मागा. ते म्हणाले, नाही मला एवढं नको, मला फक्त 3 पग भूमीच द्या. आणि तेव्हा बलिराजाची जी कन्या तिथे उपस्थित होती, त्या कन्येने त्या वामन भगवंतांना पाहिले तेव्हा तिच्या मनातून वात्सल्य भाव प्रकट झाला आणि तिला असं वाटू लागले, हे जर बालक असते तर मी ह्याला स्तनपान करवलं असतं. तेव्हा भगवंतांनी तिचं मनोगत जाणलं आणि भगवंतांनी म्हणाले, तथास्तु, तुझी मनोकामना निश्चित पूर्ण होईल. आणि जेव्हा वामन भगवंतांनी बलिराजाचे सर्वस्व घेतले, एका पावलामध्ये पृथ्वी, एका पावलामध्ये स्वर्ग आणि तिसऱ्या पावलामध्ये स्वतः बलिराजाच्या मस्तकावर पाऊल ठेवले, तेव्हा त्याच कन्येला त्या भगवंतांचा क्रोध आला. ती म्हणाली, असं वाटतं ना त्याला विषच द्यावं काढून. भगवंत म्हणाले, तथास्तु, तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल. भगवंताने दोन्ही इच्छा तिच्या पूर्ण केल्या. जेव्हा बलिराजाने सर्वस्व अर्पण केले, भगवंतांना अर्पण केल्यानंतर तिला जो क्रोध आला, विष काढून द्यावंसं वाटतं, भगवंताने ती इच्छा केली. एक लक्षात घ्या, यातून हे समजतं, भगवंतांपुढे इच्छा चांगली करा, वाईट करू नका. मग आपल्याला चांगली इच्छा करता येत नाही म्हणून निष्काम भक्ती करा. म्हणून इच्छाच करू नका, एकच इच्छा करा, कृष्ण दर्शन लालसा, बाकी कुठलीच लालसा नको. हे कृष्ण मला दर्शन दे, पण येताना श्रीमती राधा राणीला घेऊन ये. राधा राणी सहित मला तुझं दर्शन घेऊ दे. एवढी एकच लालसा करा. एकदा कृष्णाला पाहिलं ना, कुठली इच्छा राहणार नाही, मनात इच्छाच राहणार नाही. इथं भगवंतांनी बलिराजाच्या बहिणीचं, रत्नावली तिचं नाव, तिची इच्छा पूर्ण केली भगवंतांनी. तिचा वात्सल्य भाव होता. बरेच जण म्हणतात की गाईचं दूध चालतं, अंड का नाही चालत.
बरेच जणांना हा प्रश्न पडतो, गाईचं दूध चालतं, अंड का नाही झालं? एक लक्षात घ्या, गाईचं दूध हे वात्सल्येतून निर्माण झाले, अंड हे वासनेतून निर्माण झाले. बोला राधे राधे. फरक लक्षात येतोय? वासनेतून निर्माण झालेले भगवंत ग्रहण करत नाही आणि ते वात्सल्येतून निर्माण झाले ते भगवंत ग्रहण करतात. बरेच जणांना हे प्रश्नाचं उत्तर अजून कळलेलं नाही. बरेच जण म्हणतात अंड व्हेज आहे. अंड व्हेज नाहीये, नॉन व्हेज आहे. ते वासनेतून निर्माण झाले, ते कधी विसरता कामा नये. बोला राधे राधे. इथे यशोदा मैयाला जी गती द्यायची तीच गती भगवंताने पूतनाला दिली. तर विचार करा, जेव्हा ब्रह्माजींनी, जेव्हा श्रीकृष्ण भगवंत छोटेसे बालक होते, सगळे गोपाळांबरोबर जेवत होते, भोजन करत होते, तेव्हा ब्रह्माजी मोहित झाले आणि ते मोहित झालेल्या ब्रह्माजींनी छोटेसे बालकांना जवळ घेतले, स्वतः जवळ ठेवले आणि इतकंच नाही, वासरांना सुद्धा स्वतः जवळ ठेवले. जेवढे वासरू होते सगळे ब्रह्माजींकडे, सगळे बाल ब्रह्माजींकडे. तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी सगळे छोटे छोटे बालकाचे रूप धारण केले आणि सगळे वासराचे रूप धारण केले. त्यावेळेस कृष्ण भगवंतांना ज्यांनी दुग्धपान करवले, तर बघा, ज्या पुतणीने कालकूट विष दिलं तरी तिला यशोदा मैयाला जी गती देणार ती गती प्राप्त झाली. तर त्यावेळेला जेवढे छोटे छोटे बालक झाले होते कृष्ण, त्यावेळेला ज्यांनी दुग्धपान करवले, जेव्हा वासरूचं रूप धारण केलं, जेवढ्या गायांनी दुग्धपान करवले, त्यांना कुठली गती दिली असे विचार करा. सर्वजण भगवंतांच्या धामात ज्यांनी वात्सल्य भावनेने श्रीकृष्णाकडे पाहिले, त्यांना सगळ्यांना यशोदा मैयाला जी गती दिली ती गती कृष्णाने दिली. गोलोक धाम प्राप्त झाले. यातून एकच समजलं पाहिजे की श्रीकृष्ण भगवंतांना तुम्ही नैवेद्य दाखवता, त्यावेळेला वात्सल्य भाव प्रकट करा. जेव्हा तुम्ही भजन गाता, त्यावेळेला श्रीकृष्ण प्रियतम आहे ही भाव प्रकट करा. जेव्हा तुम्ही गीता पठन करता, गीता श्रवण करता, तेव्हा श्रीकृष्ण गुरुदेव आहे ही भावना प्रकट करा. जरुरी नाहीये तुम्ही वात्सल्य भावनेने कायमस्वरूपी बघितलं पाहिजे. तुम्ही प्रति क्षण प्रति सेकंद भावना बदलू शकता. कारण कृष्ण भगवंतांना आपण म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. रक्षाबंधन येईल, भाऊबीज येईल, त्यावेळेस कृष्ण भाऊ आहे आणि पाडवा येईल, त्यावेळेस कृष्ण पती आहे. हे लक्षात घ्या. कारण भौतिक जगतामध्ये आपण एकाला पती, पिता, पुत्र, प्रियतम मानू शकत नाही. या सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे रूप आहेत, परंतु एकमेव श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाला तुम्ही पती मानू शकता, प्रियतम मानू शकता, पिता मानू शकता, पुत्र मानू शकता. सगळे एकच आहे, ते म्हणजे कृष्ण. प्रतिक्षण तुम्ही भावना बदलू शकता. श्रीकृष्ण भगवानाने दाखवून दिले, पूतनासारखी राक्षसी जरी असली तरी मी तिचा उद्धार करतो. किती दयाळू आहे कृष्ण. त्यांनी हे पाहिलं नाही कालकूट विष घेऊन आली का काय घेऊन आली. कृष्ण भावनेचे भूकले. भावना महत्वाची. पण एक लक्षात घ्या, पूतनामध्ये जो गुण आहे तो आपल्या सर्वांमध्ये एक गुण आहे, तो म्हणजे कपटी भाव. कपटी भावाचा त्याग करा. म्हणजे आपल्यातली जी पूतना आहे तिचा वध करा. आपल्यातली पूतना आपल्यामध्ये वाढते ती म्हणजे कपटी भाव. आणि कपटी भाव श्रीकृष्ण भगवंतांना पसंत नाहीये. जसं आहे तसं सामोरे जा. कपटी व्यवहार कधी केलेला कृष्णाला आवडत नाही. आपल्यातला कपटीपणा संपूर्ण म्हणजे आपल्यातल्या पूतनेचा वध करणं. बोला राधे राधे. त्यानंतर श्रीकृष्ण भगवंतांना गोमूत्र आणि शेणाची उलटी होती ती लावून स्नान घातले आणि गोमूत्राने स्नान घातले. त्यानंतर चंदन लावून स्नान घातले आणि श्रीकृष्णाच्या 12 अंगामध्ये श्रीकृष्णाचंच नाम घेऊन की गोविंद, माझ्या या कृष्णाच्या कंठ जे आहे हे गोविंद, श्रीकृष्णाच्या कंठाचं रक्षण कर. हे केशव, श्रीकृष्णाच्या मस्तकाचं रक्षण कर. हे दामोदर, श्रीकृष्णाचं म्हणजे श्रीकृष्णाचे नाव घेऊन त्या गोपिका श्रीकृष्णाचं रक्षण करायला सांगतायत. कृष्ण कवच.
गोपिकांनी कधी श्रीकृष्णाला भगवंत मानलेच नाही, कारण आतापर्यंत जेवढे असुरांचा वध केला ना कृष्णाने, तेव्हा प्रत्येक वेळेस हेच म्हणत होते, नारायणाची कृपा, प्रभू श्रीरामजींची कृपा, माझा लाला वाचला, माझ्या लालाला काय झालं असतं म्हणजे आता नुकतं त्रेतायुग होऊन गेला म्हणजे प्रभू श्रीरामजींवर जास्त श्रद्धा. मग प्रत्येक वेळेस कृष्णाने केलं हे कोणी मान्यच करत नव्हतं. त्यावेळेला कृष्ण नाही, प्रभू श्रीरामजींच्या कृपेने वाचला, नारायणाच्या कृपेने वाचला. गोपिकांनी त्याला नातं जोडलं होतं कृष्णाशी. यशोदा मैया कधी भगवंत म्हणून पाहत नव्हती, माझा लाला माझा पुत्र म्हणून पाहत होती. आपण कृष्णावर एक नातं जोडलं तरच आपण प्रेम करू शकतो, भगवंत म्हणून आपण प्रेम करू शकणार नाही. बोला राधे राधे. जो कोणी पूतना कथा श्रवण करेल तर इथे फलश्रुती म्हणून सांगितले, त्याचा श्रीकृष्ण भगवंतांवर प्रेम निर्माण होईल. आत्ताच्या आत्ता बरेच जणांच्या नेत्रात अश्रू आले ही कथा श्रवण करून, पूतनाची कथा श्रवण करून. तर पूतना कथा जो श्रवण करेल त्याच्या श्रीकृष्णावर प्रेम वाढेल. बोला राधे राधे.